या अकाउंटच्या पेपरमध्ये आपण अकाउंटचा रिव्ह्यू घेऊ, कशा प्रकारे पेपर होता, कसे प्रश्न आले होते। जसं आपण शिकवलं, मी तुम्हाला म्हणलं होतं की जे आपण शिकवलं त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, काही झालं नाही, मी पेपर पूर्ण चेक केलेला आहे। जे तुम्हाला एक्सपेक्टेशन दिले होते त्याच पद्धतीचा पेपर आहे, पण मागच्या वर्षीची जी तुलना केली पेपरची तर थोडा हार्ड पेपर होता, तरी तितका हार्ड नाहीये। जर तुमची प्रॅक्टिस चांगली असेल तर तुम्हाला सोपंच गेला असेल अशी अपेक्षा करतो। आता आपण प्रत्यक्षात पेपर पाहू, त्याचं आन्सर थोडक्यामध्ये मी फास्ट घेतो, ठीक आहे, ओके। आता याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन नंबर 1। त्याच्यामध्ये कंप्लीट द टेबल सांगितलेला आहे तुम्हाला। कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेस मायनस क्लोजिंग स्टॉक असतो, इथे क्लोजिंग स्टॉक उत्तर आहे पहिल्याचं। त्याच्यानंतर इन्कम 25,000, एक्सपेंडिचर किती आणि डेफिसिट 2000 येईल, म्हणजे एक्सपेंडिचर जास्त पाहिजे इन्कम पेक्षा, त्यावेळी डेफिसिट येतो 2000, 27,000 याचे उत्तर आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ ड्रॉइंग कालच मी सांगितलं होतं, एकतर इथं महिन्यामध्ये तुम्हाला ड्यू डेट विचारतील किंवा दिवसामध्ये विचारतील, एकदम सोपं विचारलं त्यांनी महिन्यामध्ये, आणि 23/12/2021 तिथून पुढे एक महिना जर पकडला तर इथं 23/1/2022 तारीख येते, आणि त्याच्यानंतर 3 दिवस ऍड केले तर 26 जानेवारी 2022 तारीख येते। तर 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो, त्याच्यामुळे त्या दिवशी पब्लिक हॉलिडे असल्यामुळे 25 जानेवारी 2022 एक ड्यू डेट आहे। काल सांगितलं होतं 15 ऑगस्ट येईल किंवा 26 जानेवारी ड्यू डेट येईल, असंच तुम्हाला आन्सर सांगतात, पण तो दिवस येत नाही, त्याच्या अगोदरचा दिवस घ्यावा, म्हणून तर 25 जानेवारी उत्तर आहे। त्याच्यानंतर पहा 40,000 क्रेडिटर 60,000 बिल्स पेबल, दोन्हीची टोटल दिली तर 1,00,000 रुपये थर्ड पार्टी लायबिलिटी होती, ओके। त्याच्यानंतर सेल जर पाहिला, सेल सांगितलं आपल्याला, परचेस दिला 1,80,000, तर ग्रॉस प्रॉफिट किती असेल, सेल जास्त असणारे 20,000 नाही यापेक्षा, म्हणजे 2 लाखाचा सेल, इथे 2 लाख आन्सर आहे, ओके। पुढे जर पाहिलं, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड रिराइट द स्टेटमेंट, पूर्ण वाक्य लिहा म्हणतात। आता पहा, द प्रॉफिट अँड लॉस फ्रॉम रिव्हॅल्युएशन अँड रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स इज शेअर्ड बाय डॅश अकाउंट। आता पहा, प्रॉफिट किंवा लॉस अकाउंट रिव्हॅल्युएशन असेल तर सर्व पार्टनरला प्रॉफिट लॉस शेअर केला जातो, सर्व ओल्ड पार्टनरला, आलं लक्षात। इथं रिटायरमेंट मध्ये 3 पार्टनर ओल्ड असतात, मग तिघांना ट्रान्सफर करावा लागतो, म्हणजे इथं ऑल पार्टनर्स असं उत्तर येईल। फक्त रिटायरिंग पार्टनरला दिला जात नाही किंवा राहिलेल्या पार्टनरला दिला जात नाही, तर सर्व पार्टनरला दिला जातो, ऑप्शन नंबर बी। त्याच्यानंतर पुढे पहा, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट इज शो इन द न्यू बॅलन्स शीट डॅश साइड, ॲसेट साइडला दाखवलं जातं। नेट प्रॉफिट अँड लॉस ऑर्गनायझेशन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ऑल्सो सर्व्हिस ऑर्गनायझेशन, ओके। डॅश इज इंटेंजिबल ॲसेट, गुडविल इंटेंजिबल ॲसेट असते माहिती तुम्हाला। डॅश इज क्रेडिटेड when unrecorded asset bought into the business, unrecorded business and unrecorded asset जर बिझनेस मध्ये घेतली तर कोणतं अकाउंट क्रेडिट केलं जातं, रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट केलं जातं, कारण फायदा झालाय, ऍसेट आल्यामुळे फायदा झाला, त्याच्यामुळे रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट केलं जातं। त्याच्यानंतर पुढे पहा, डेबिट बॅलन्स ऑफ रिव्हॅल्युएशन अकाउंट, रिव्हॅल्युएशन अकाउंटचा डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस असतो, लॉस ट्रान्सफर केला जातो पार्टनरशिप क्रेडिटला, म्हणजे इथे लॉस ऑन रिव्हॅल्युएशन असा आन्सर आहे। त्याच्यानंतर दुसऱ्याचं पाहिलं, डॅमेज सॉफ्टवेअर, क्रॅक सॉफ्टवेअर, काल सांगितलं होतं डॅमेज सॉफ्टवेअर, क्रॅक सॉफ्टवेअर आलं की पायरेटेड सॉफ्टवेअर मधून लिहा, पायरेटेड सॉफ्टवेअर असं आन्सर आहे, बट नियरली फुल्ली फंक्शनल, ठीक आहे, जवळजवळ फंक्शनल आहे, परंतु ते थोडं डॅमेज झालेलं असतं, खराब झालेलं असतं, तर आपण पायरेटेड सॉफ्टवेअर असं म्हणतो, समजलं का। त्याच्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट, सुपर प्रॉफिट हा हे ऑब्जेक्टिव्ह कशातला आहे तर ॲडमिशन मधला, त्याच्यावर जास्त डिस्कशन झालं होतं, फक्त हा आपण जे डिस्कशन न केलेला आहे, जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह चांगले केले असतील तर याचं उत्तर आलं असतं, ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट हे सुपर प्रॉफिट असं आहे, ओके। त्याच्यानंतर अकाउंट विच रेकॉर्डेड ओनली रेव्हेन्यू आयटम्स इन केस ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न मध्ये कोणते अकाउंट रेव्हेन्यू आयटम लिहिले जातात, तर इन्कम एक्सपेंडिचर, ते एकच अकाउंट असते इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, तिथं लिहिले जातात रेव्हेन्यू आयटम, समजलं का। त्याच्यानंतर पार्टनरशिप ॲग्रीमेंट इज रिटन फॉर्म, पार्टनरशिप ॲग्रीमेंट रिटन फॉर्म म्हणजे पार्टनरशिप डीड म्हणतात त्याला, ठीक आहे। आता डी मध्ये शेवटचा भाग, वेन फेस व्हॅल्यू शेअरचे 100 रुपये आहे आणि इश्यू प्राइस 110 आहे, तर त्या शेअरला काय म्हणतात, इश्यू ॲट प्रीमियम म्हणतात। 100 रुपयाचा शेअर 110 ने विक्री केला तर 10 रुपये प्रीमियम आहे। अ पर्सन हु ड्रॉज अ बिल ऑफ एक्सचेंज इज नोन ॲज डॅश, जो बिल
बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ करतो त्याला ड्रॉवर असं म्हटलं जातं. ठीक आहे. जो ड्रॉ करतो वो म्हणजे जो ड्रॉज करतो बिल ऑफ एक्सचेंज त्याला ड्रॉवर म्हणतात. रिझोल्यूशन एक्सपेन्सेस क्रेडिटेड टू डॅश अकाउंट, बँक अकाउंट किंवा कॅश अकाउंट, कॅश ऑब्लिक बँक अकाउंट किंवा नुसतं कॅश अकाउंट लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे, नुसतं बँक अकाउंट लिहिलं तरी उत्तर बरोबर आहे. समजलं का? रिझोल्यूशन एक्सपेन्सेस. त्याच्यानंतर क्रेडिट साइड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज शो डॅश साइड, पेमेंट साइड म्हणतात त्याला, कॅश पेमेंट म्हणतात. समजलं का? रिसीट पेमेंट अकाउंटची क्रेडिट साइड म्हणजे कॅश पेमेंट. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस विच आर पेड बिफोर ड्यू डेट, ड्यू डेटच्या पूर्वी पेड केलेले एक्सपेन्सेस प्रीपेड एक्सपेन्सेस. परत परत ते झालेले काहीच याच्यातलं वेगळं नाही. आता पहा, हा क्वेश्चन नंबर 2 इथं थोडी गडबड झाली, म्हणजे आपण सांगितलं होतं त्याच्या बाहेरचं तर काय नाही आलं, पण जे हार्ड आपण गेस सांगितलं होतं तो आला. मी काय म्हणलं होतं क्वेश्चन नंबर 2 आणि 3 हे 10 मार्काला असतात. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ऍडमिशनला रिटायरमेंट ऑर येईल आणि डिझोल्युशनला तो बिल ऑफ एक्सचेंज ऑर येईल, ही शक्यता जास्त होती. आणि दुसरी एक शक्यता सांगितली होती मी, तुम्हाला ऍडमिशनला बिल ऑफ एक्सचेंज ऑर येईल किंवा रिटायरमेंटला डिझोल्युशन ऑर येईल किंवा रिटायरमेंटला बिल ऑफ एक्सचेंज ऑर येईल आणि ऍडमिशनला डिझोल्युशन ऑर येईल, ही एक दुसरी शक्यता सांगितली होती. पण जी दुसरी शक्यता सांगितली होती जी शक्यता कमी होती याची तीच आलेली. त्याच्यामुळे तरी शिकवलं नाही असा प्रॉब्लेम नाही. आपण ऍडमिशन शिकवलं, रिटायरमेंट शिकवलं, डिझोल्युशन शिकवलं, तिन्ही चॅप्टर शिकवलेले आहेत आणि त्याची जनरल एंट्री देखील शिकवली. त्याच्यामुळे आता इथे ऍडमिशन आला एकदम सोपा प्रॉब्लेम आहे आणि त्याची जनरल एंट्री. आता मला सांगितलं होतं मी जनरल एंट्री जर विचारलं तर प्रॉब्लेम इतका सोपा विचारतात, सांगूच नका. एकदम सोपा प्रॉब्लेम आहे ऍडमिशनचा, काहीच प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. आपण ते करून पाहू. त्याच्यानंतर रिटायरमेंट आणि आर्थिक सुरू. ओके, आधीचं काय दिलंय, लॅबिट साईड, ऍसेट साईड. आता आपण डायरेक्ट इथं ट्रान्सफर करू. आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहणार आहोत. तुम्हाला मी फॉर्मॅट अगोदर दाखवायला सांगितले होते, पण त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर लिहू नका असं सांगितलं होतं. फॉर्मॅट आपण ठेवा. जर तुम्ही क्वेश्चन नंबर 2 आखला असेल आणि तिथं जो जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आखला नसेल तर त्याला काट मारायची होती, शेवटी करायचा होता तो. शेवटी तुम्ही क्वेश्चन नंबर 3 केला होता. आपण जर्नल एंट्री 3 ला येईल अशी अपेक्षा ठेवली होती, पण त्याला आली नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. त्याला तुम्हाला जर्नलचं फॉर्मॅट टाका असं सांगितलं नव्हतं, फक्त शेवटी ठेवा 3 नंबर. आता 2 काय करा, शेवटी ठेवा आणि तिथं जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट आपला पाहिजे तुम्ही तिथं तुम्ही सजगता तितकी वापरली पाहिजे होती. ठीक आहे, काय करत आता आपण क्वेश्चन नंबर 2 सोडू, फास्ट मध्ये सोडवतो आणि त्याच्यानंतर आपण त्याची जर्नल एंट्री पाहू. ओके,
पार्टनरचे नाव लिहावं लागतं. मोहित, रोहित, रोहित आणि सुजित. बॅलन्स ब्रॉड डाऊन 2 लाख 80,000. तिसऱ्याचं दिलेलं नाही, नवीन येत आहे. जनरल रिझर्व ट्रान्सफर करावा लागतो दोघांना बाय जनरल रिझर्व. 20,000 अमाऊंट आहे. त्यांचा रेशिओ इथे सांगितलं तर प्रॉपर्टी पोली म्हणजे 10,000 रुपये येईल. 10,000 याला 10,000 याला. ओके. त्याच्यानंतर स्टॉक प्लॅन्ट अँड मशिनरी रिव्हॅल्यू 20% रिड्यूस झालेली. 20% रिड्यूस म्हणजे मायनस प्लॅन्ट अँड मशिनरी आणि स्टॉक म्हणजे रिड्यूस 20% मायनस करा 8,000 आणि 16,000. 16,000 जर मायनस झाले तर ते 70, 60, 64,000 रुपये. ओके. 16,000चा सेकंड इफेक्ट होतो डेबिट साईडला. टू स्टॉक अकाउंट म्हणून 16,000. ओके. त्याच्यानंतर प्लॅन्ट अँड मशिनरी देखील 20% रिड्यूस झाली. प्लॅन्ट अँड मशिनरी लेस करा रिड्यूस 20%. याच्यात 20% होतात 1,40,000 14 आणि 28,000. 28,000 जर मायनस केले 1,20,000 आणि 1,12,000. 1,12,000 20,40. 28,000 सेकंड इफेक्ट होतो त्या डेबिटला. टू प्लॅन्ट अँड मशिनरी 28,000. ओके. अशा प्रकारे ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे इथे काय सांगितलंय लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 1,75,000 झाली. लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू 1,75,000 झाली म्हणजे वाढली. 1,20,000 आधी होती आता 1,75,000 झाली. ती बाहेर लागली लागते ऍड झाली. याच्यामध्ये किती हजार इथं 55,000 ऍड झाले. ठीक आहे. त्याला आपण ऍप्रिशिएशन म्हणतो किंवा इन्क्रीज. वाढली 55,000 ऍड झाली. 55 आणि 20 75. 55,000 सेकंड इफेक्ट होतो. इथे क्रेडिट साईडला प्रॉफिट आहे बाय प्लॅन्ट अँड मशिनरी. प्लॅन्ट अँड मशिनरी 55,000. ओके. पुढे काय सांगितलं की प्रोव्हिजन 10% इज क्रिएट ऑन डेटर. डेटर्सवर प्रोव्हिजन आहे म्हणजे आरडी आहे. डेटर्सवर आरडी आहे. लेस आरडी प्रोव्हिजन म्हणजे आरडी. रिझर्व फॉर डेट्स किती टक्के सांगितली तर 10%. 10%. 52,000 5,200 5,200 लेस करायचे. 5,200 जर लेस केले तर 2 गेले 43 800 डेबिटला टू आरबीडी म्हणून 5,200. ओके. 5,200. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर गुडविलची व्हॅल्यू 4 लाख आहे आणि सुजित ब्रिंग्स शेअर ऑफ गुडविल इन कॅश. आणि सुजित 2 लाख रुपये कॅश म्हणून कॅपिटल आणतो. कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सुजित कॅपिटल अकाउंट. सुजित कॅपिटल अकाउंट 2 लाख रुपये
आणि कॅपिटलच्या क्रेडिट साईडला, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय कॅश अकाउंट. सुजीच्या कॉलम मध्ये तुम्हाला आता गुडविलची ऍडजस्टमेंट महत्वाची. गुडविल आणतो नवीन पार्टनर, नवीन पार्टनर गुडविल आणतो आणि ते जुने पार्टनर घेतात. मग कॅशच्या डेबिटला गुडविल अकाउंट आणि जुन्या पार्टनरच्या क्रेडिटला गुडविल. 4 लाख रुपये, 4 लाख रुपये आहे सर्व फर्मचे. त्याच्यातून सुजीतचा शेअर काढायचा. आता सुजीतचा शेअर आपल्याला माहिती 1/5 शेअर दिलेला आहे त्याचा नवीन शेअर. मग 1/5 शेअर मध्ये किती गुडविल 45 40 80,000, 80,000 रुपये तो गुडविल म्हणून आणणार आणि ते जुने पार्टनर घेणार. ठीक आहे. 80,000 रुपये कॅशच्या डेबिटला तो गुडविल म्हणून, गुडविल अकाउंट म्हणून 80,000 आणि 80,000 सेकंड डेबिट. पहिला झाला डेबिटला ओल्ड पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला, ओल्ड पार्टनर्सच्या क्रेडिट साईडला बाय गुडविल, गुडविल अकाउंट. आणि पुढे काही सांगितलं नाही की गुडविल उचलतात काय करतात तिथेच ठेवतात. म्हणजे त्यांच्या क्रेडिट साईडला 40,000 80,000 एकाच्या कॅश डेबिटला आणि यांच्या क्रेडिट साईडला 40,000 इक्वल रेशिओने, कारण की सॅक्रिफाइस रेशिओने डिस्ट्रीब्यूट करतात. न्यू रेशिओ इक्वल आहे आणि नवीन रेशिओ दिला नाही. हे ओल्ड रेशिओ इक्वल आहे आणि नवीन रेशिओ दिला नाही, त्याच्यामुळे सॅक्रिफाइस रेशिओ सेम येतो. आता फक्त आपल्याला हे टॅली करायचंय. इथे एक टॅली करावं लागेल, इथे टॅली करण्याची गरज नाही. फक्त एक अकाउंट टॅली केलं तरी चालतं आणि तुम्हाला हेच अकाउंट बनवायला सांगितलं आणि त्याच्यानंतर जनरल एंट्री जे सांगितलं तिथेच बनवून फक्त. इथे जर विचार केला तर 28 33 43 क्रेडिट साईडच असते 55,000. ठीक आहे. हिचा अमाऊंट तिथं 55,000. डिफरन्स जर घेतला 8 9 10 0 8 1 आला 6 6 12 12 आणि 8 20 ला 0 20 5 25 ला 5 8 आले 2 2 4 1 5 5,800 5,800 दोघांना डिस्ट्रीब्यूट करायचे. 58 एकूणचे जुने 58 2,900 आणि 2,900 यांना हा प्रॉफिट मिळेल. इथलीचा टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. दोघांच्या मोहित आणि रोहितला, मोहित आणि रोहितला, मोहित आणि रोहितच्या क्रेडिट साईडला बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट 2,900 आणि 2,900. ओके. त्याच्यानंतर पुढे बा आता आपल्याला जर्नल एंट्री करायची. जर्नल एंट्री करत असताना डायरेक्ट जर्नल एंट्री मध्ये जा. तिथं आपण काय करतो, जे इथे दिलंय त्या पद्धतीनेच ट्रान्सफर करण्याची गरज आहे. बॅलन्स ब्रॉट डाऊन केल्याच्या अमाउंट लिहित नाही आपण. ओके. त्याच्यावर प्रॉफिट किंवा लॉस लिहितो. जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर करतो कॅपिटल साईडला. इथे दिला का जनरल रिझर्व्ह पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट लागतो. जनरल रिझर्व्ह डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट टू मोहित कॅपिटल अकाउंट, त्याच्यानंतर टू रोहित कॅपिटल अकाउंट. ओके. आता अमाऊंट 20,000 10,000 20,000 येते 10,000 आणि 10,000. नरेशन येणार बी जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ओके. दुसरी एंट्री इथं आता स्टॉकची
रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला काय करायचे बा रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू स्टॉक एक आहे स्टॉक अकाउंट त्याच्यानंतर प्लॅन इन्व्हेंटरी अकाउंट टू टू ऑलरेडी अकाउंट ठीक आहे स्टॉकचा अमाउंट स्टॉकची 16,000 28,000 आणि 16,000 28,000 आणि 5,000 या सर्वांची टोटल जर केली आपण 8 5 13 13 6 19 ला 9 19 ला 9 आजचा 1,000 4 म्हणजे 49,200 ओके 5,200 ठीक आहे बी loss on assets transfer to revaluation account किंवा रिव्हॅल्यूड ॲसेट असं म्हणलं तरी चालतं ठीक आहे आता लॉस लिहिला प्रॉफिट प्रॉफिट फक्त एकच आहे लँड अँड बिल्डिंगचा लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट लँड बिल्डिंगची किती अमाऊंट ही झाली 55,000 डेबिट 55,000 क्रेडिट ओके बी आपल्याला समजू शकतो लँड अँड बिल्डिंग रिव्हॅल्यू आता याचा प्रॉफिट झालेला ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटलला परत ते रिव्हॅल्यूच्या डेबिटला रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू मूव विथ कॅपिटल अकाउंट त्याच्यानंतर टू ग्रो विथ कॅपिटल अकाउंट इथं अमाऊंट आहे 5,858 2,900 आणि 2,900 अशा अमाऊंट येईल 29,258 ओके नेक्स्ट येणार बी प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन transfer to capital account okay क्वेश्चन पाचवी एंट्री आपल्याला पाहिजे आहे रिव्हॅल्यूएशन अकाउंटच्या पूर्ण एंट्री झाल्या
बॅलन्स आपण पूर्ण एंट्री झाली. बॅलन्स ब्रॉड डाऊनची लिहित नाही आपण, जनरल डाऊनची लिहिली. आता कॅशची एंट्री, पार्टनर्स कॅपिटल क्रेडिट आणि कॅश अकाउंट डेबिट. काय लिहिणार? कॅश अकाउंट डेबिट कॅश अकाउंट डेबिट टू नवीन आलेला सुजित कॅपिटल अकाउंट. ओके, कॅश अकाउंट किती कॅश आणली आहे? 2 लाख. 2 लाख डेबिटला, 2 लाख क्रेडिटला. नरेशन येणार बी सुजित introduce new cash in business. ओके, त्याच्यानंतर 6वी एंट्री गुडविलची, कॅश अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. कॅश अकाउंटच्या डेबिटला गुडविल, कॅश अकाउंटच्या डेबिटला 80,000, गुडविलच्या क्रेडिटला 80,000 आपण काढलेलं. त्याच्यानंतर नरेशन येणार बी सुजित गुडविल इन कॅश, कॅश मध्ये गुडविल त्यांनी आणली. आता ह्या गुडविलवर अधिकार असतो नवीन पार्टनरचा, म्हणून गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू सॉरी जुन्या पार्टनरचा अधिकार असतो. जुन्या पार्टनरचं नाव, नवीन पार्टनर जुन्या पार्टनरचा अधिकार. गुडविल अकाउंट डेबिट टू मोहित कॅपिटल, मोहित कॅपिटल अकाउंट आणि टू रोहित कॅपिटल अकाउंट, रोहित कॅपिटल अकाउंट. ओके, गुडविलच्या डेबिटला 80,000, त्या दोघांच्या क्रेडिटला 40,000 आणि 40,000. नरेशन येणार बी गुडविल distributed to old partners as sacrifice ratio. Sacrifice ratio ओके, पूर्ण झालं. आता जनरल एंट्री झाली. काय लिहायचं पाहू. ती रिव्ह्यूची गेली, ऍप्रिशिएशन डेप्रिशिएशनची गेली, तिथपर्यंत पाहिजे. अरे एक राहिली का नाही, कंटिन्यू प्रॉब्लेम म्हणजे 7 जनरल एंट्री होतात आणि एक तुम्हाला लेजर सांगितलं होता, बाकी सगळं वर्किंग मोडमध्ये येणार. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 होता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 2 अशा प्रकारे होता, थोडा वेळ का होता. त्याच्यानंतर पुढे पहा क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला एक तर सांगितलंय रिअलायझेशन अकाउंट किंवा रिटायरमेंट, दोन्हीपैकी एक सोडवलं तरी चालतं. आता ह्याच्यामध्ये रिअलायझेशन अकाउंट आपण कुठं लिहितो? ऍसेट्स पूर्ण डेबिटला ट्रान्सफर करतो रिअलायझेशन अकाउंटचा. मग इथे लिहिणार टू मटेरियल टू सन्डे ऍसेट्स त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट, त्याच्यानंतर मशिनरी, डेटर्स,
2,96,000. Details 2,20,000. आरबीटी क्रेडिट साईडला लिहितात बाय आरबीटी म्हणून 12,000 बायच्याच कॉलममध्ये आहे. स्टॉक डेबिटला स्टॉकच्या अमाऊंट आहे 80,000. ठीक आहे म्हणजे कर्ज तुझं 5,96,000 5,96,000 टोटल होईल. तो प्रॉब्लेम आहे. बँकचा अमाऊंट बँक डेबिटला बँकचा अमाऊंट बँक डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 56,000. ठीक आहे त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन राजीव संजीव महेश राजीव संजीव महेश राजीव संजीव महेश 2,40,80. बाय जनरल रिझर्व आधी तर रेशो बघावं लागेल 2:1 डिवायडेड बाय 24,000. क्रेडिट आणि बिल्स पेबल आपण क्रेडिट साईडला लिहित असतो. बाय सन्ड्री लायबिलिटी म्हणून क्रेडिटर्स बिल्स पेबल 1,60,54,000. दोनदा 16,000. ओके आता खालचा दुसरा प्रॉब्लेम सोडवायचा. ऍसेट रिअलाइज झालेले आहेत म्हणजे माहिती झाला इथं बाय बँक अकाउंट बाय बँक अकाउंट त्याच्यामध्ये मशिनरीचा अमाऊंट 1,80,000. त्याच्यानंतर स्टॉक 72,000. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट 84,000. डेटर्स 1,80,000. किती करायची ऍडिशन 5,000
5,16,000. आता त्याचा डेबिटचा इफेक्ट होतो बँकच्या डेबिटला टू रिअलाइजेशन अकाउंट. टू रिअलाइजेशन अकाउंट 5,16,000. दुसरी ऍडजस्टमेंट आहे रिअलाइजेशन एक्सपेन्सेस 12,000. एक्सपेन्सेस डेबिटला येतात बँकेतून जातात टू बँक अकाउंट. टू बँक अकाउंट कंसात रिअलाइजेशन एक्सपेन्सेस बाहेरच्या कॉलममध्ये डायरेक्ट अमाउंट 12,000. ठीक आहे. बँकेच्या क्रेडिटला बाय रिअलाइजेशन बाय रिअलाइजेशन अकाउंट 12,000. आता पुढे सांगितले की गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज 96,000. गुडविल फर्मची रिअलाइज झाली 96,000. म्हणजे फायदाच आहे आपला रिअलाइजेशन अकाउंटच्या डेबिट क्रेडिटला बाय बँक अकाउंट कंसात गुडविल 96,000. सेकंड इफेक्ट होतो बँकेच्या डेबिटला टू रिअलाइजेशन अकाउंट ओके. अशा प्रकारे तो प्रॉब्लेम झाला. ती याची टॅली करणं गरजेचं आहे. पहिले आपण टॅली करतो रिअलाइजेशन अकाउंट. रिअलाइजेशन अकाउंट टॅली करतो. रिअलाइजेशन अकाउंटची कोणती साईड जास्त आहे? क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट साईडचे जे टोटल पाहिजे तर 310. त्याच्यानंतर 6,12 संख्या 11 12 14 14 1 8,40,000. 8,40,000. 8,40,000 मधून किती मायनस केले समजा आपण 8 2,32,000. 2,32,000 हा प्रॉफिट आहे. इथे टू प्रॉफिट ऑन रिअलाइजेशन. ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. ठिकाणा देत असतो 3 पार्टनर साईजमध्ये ठिकाणा द्यावा लागतो. तीन पार्टनर्सचे नाव रवींद्र राजीव संजीव आणि महेश.
तिघांना डिस्ट्रीब्यूट करायचे 2:1. या इथून तुम्हाला डिवाइड बाय 5 करावं लागेल. 2,32,000 ला डिवाइड बाय 5 5 5 5 तुम्ही 20 92 आणि 46 92 800 92 800 आणि 46 400. ओके. आता हा प्रॉफिट ट्रान्सफर करतो आपण क्रेडिट साइडला. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साइडला बाय realization account in bracket profit. Partners capital credit by realization account in bracket profit. ब्याण्णव आठशे आणि 46 400. आता या आपण टॅली करायचं. एक एक टॅली करणार. कोणती केली तरी क्रेडिट साइडच असते ते. 8 12 ला 2 आजचा 1 आला. 7 3 4 11 ला 1 चला 1 9 4 13 8 12 ला 1 7 11 ला 9 11 13. त्यामुळे इथं 1,31,200 1,31,200. त्याच्यानंतर इथे जर पाहिलं तर 608 7 14 आजचा 1 आला. 10 12 9 9 18 1,82,000 1,82,000. किती टोटल किती झालं संदर्भाला 4 आजचा 1 आला. 10 2 12 2 आजचा 1 आला. 10 4 14 4 3,42,400 3,42,400 तिला टू बँक अकाउंट. ही बँकला अकाउंट ट्रान्सफर केली जाते. 3,42,400 1,82,000 त्याच्यानंतर 1,31,000. त्याच्या सिग्नेचर बँकेच्या क्रेडिटला बाय पार्टनरचे नाव राजीव कॅपिटल अकाउंट बाय संजीव कॅपिटल अकाउंट. त्याच्यानंतर बाय महेश कॅपिटल. टी मेट्रिक्स अशी 81 आणि 1,81,200. आता ती टॅली करायची. 0 ला
45 400 345 400 1,42,000 400 400 किती 400 4 8 9 12 2 2 4 6 8 8 लाख त्याच्यानंतर 8 12 13 14 15 16 16 ला 6 चा 1 आला 3 3 6 6 ला 64 इथून किती बघा 8 आला 8 हाताला 1 10 11 5 16 ला 6 हाताला 1 पहा अशा प्रकारे डिझोल्युशन आपलं टॅली झालं आहे. डिझोल्युशन ऑटोमॅटिक टॅली झालं म्हणजे प्रॉब्लेम बरोबर आहे. आतापर्यंत आपण 3 क्वेश्चन सोडवले. क्वेश्चन नंबर 1 2 आणि क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 1 तासामध्ये 3 क्वेश्चन झालेले आहेत. तुमच्या तरी स्लो सोडवले थोडा काय प्रॉब्लेम नाही. एकामध्ये जरूर लिहिली होती. आता राहिलेली जे आहेत आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहू. ओके धन्यवाद.